खरं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी 1909 ते 14 ही जी काही एक अतिशय संघर्षाची स्थिती त्यांच्या उद्योगाकरता आली ती त्यांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. मला त्यांना सांगायचं आहे की 9 ते 14 हा काळ केवळ तुमच्या उद्योगाकरता नाही, आमच्या उद्योगाकरता अत्यंत संघर्षाचा काळ होता आणि भारताकरताच हा अत्यंत संघर्षाचा काळ होता. कारण आपल्याला माहिती आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये देखील सांगितलं की आपल्याकडे इथेनॉल या संदर्भात माननीय अटल बिहारी वाजपेयी जी असताना काही निर्णय घेतले गेले. त्यावेळेस एक हाय पॉवर कमिटी त्यांनी तयार केली होती. त्या कमिटीने ब्राझील सारख्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी इथेनॉल ब्लेंडिंग कसं होतं याचा पूर्ण अनुभव घेतला. त्याच्यावर आधारित काय तंत्रज्ञान आहे याचा विचार केला. त्याचा एक रिपोर्ट या ठिकाणी आला. तो रिपोर्ट आल्यानंतर तो रिपोर्ट ऍक्सेप्ट झाला आणि त्यानंतर त्या काळामध्ये 5% ब्लेंडिंग आपण करायचा असा निर्णय देखील घेण्यात आला. दुर्दैवाने अटलजींचं सरकार गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल झाले. मग एक नवीन मुद्दा आला की इथेनॉलमुळे फूड सिक्युरिटीला प्रॉब्लेम येणार का, आणि अशा प्रकारचे मग काही लोकांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडले की भारतासारख्या विकसनशील देशाला आपली फूड सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज करता येणार नाही वगैरे. म्हणजे अनेक वेळा एखादी गोष्ट नाकारायची असेल तर जे अतिशय सुंदर असे इकॉनॉमिक टर्म्स आपण तयार करतो अशा प्रकारच्या अनेक टर्मिनॉलॉजीज तयार करून कुठेतरी हे जे काही इथेनॉलचं मिशन आहे हे मिशन डिरेल करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला. आणि तशातच आपल्याला माहिती आहे की मग लेमन ब्रदर्स नंतर एकूणच अमेरिकेवर त्याचा परिणाम, त्यानंतर त्याचा अर्थव्यवस्थेवरचा परिणाम, या सगळ्या काळामध्ये पहिल्यांदा प्राजला थोडं त्या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा एक संघर्ष सहन करावा लागला. नफा कमी व्हायला लागला, अनेक अडचणी समोर आल्या. त्याचं सगळं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे की मग कशा प्रकारे म्हणजे संकटही एका पाठोपाठ एक येतात आणि हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असंच असतं. संकट कधी एकटं येत नाही. संकट जेव्हा येतं 3-4 संकटांना सोबत घेऊन येतं. तसंच त्यांच्याही सोबत झालं. एकीकडे अर्थव्यवस्थेचं संकट, पॉलिसीचं संकट, मग राम नदीला पाऊस आला, त्याचं पाणी शिरल्यामुळे सगळं मशिनरी खराब झाली, त्याचं संकट, अशी एका मागोमाग एक संकट येत होती. पण या सगळ्या संकटांमध्ये ते कधीही त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. नवनवीन स्ट्रॅटेजीज त्यांनी तयार केल्या आणि त्या स्ट्रॅटेजीजनी ती संकट कशी आपल्याला दूर करता येतील, कुठे आपला मूळ बिझनेस अजून वाढवता येईल का, किंवा नवीन डायव्हर्सिफिकेशन करता येईल का, अशा प्रकारचे वेगवेगळे त्यांनी त्या ठिकाणी उपाय केले आणि त्यातनं खऱ्या अर्थानं आपल्या इंडस्ट्रीला बाहेर काढलं. आणि जसं त्यांनी सांगितलं की 2014 साली मोदीजींचं सरकार आल्यानंतर एक अतिशय निश्चित अशा प्रकारची पॉलिसी या ठिकाणी इथेनॉलच्या संदर्भातली ही तयार झाली. अर्थात पॉलिसी तयार होणं हे सोपं असतं, पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन होणं हे अत्यंत कठीण असतं. आणि तो अनुभव त्यांनी तसा लिहिलेलाच आहे की त्या ठिकाणी पॉलिसी तयार झाल्यानंतरही पहिले 3-4 वर्ष 5% ब्लेंडिंग करायचं होतं, पण 1.5-2% आपण त्या ठिकाणी पोहोचू शकलो होतो. पण एखादं सरकार ज्यावेळेस एखादा निर्णय घेते आणि त्या निर्णयाला अनुरूप धोरण तयार करतं त्यावेळी त्या धोरणाचं पुनरावलोकन देखील करावं लागतं. केवळ धोरण तयार करून आपण थांबलो तर ते कागदावरचं धोरण ठरतं आणि त्याचा कुठेही परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे धोरण अतिशय प्रभावीपणे राबवलं गेलं पाहिजे. या दृष्टीनं प्रमोदजींसारख्या लोकांनीच ज्या काही सूचना केल्या त्या सूचनातनं केंद्र सरकारने आपलं धोरण बदललं आणि 17-18 नंतर एक प्रचंड वेग या संपूर्ण इथेनॉलच्या आंदोलनाला त्या ठिकाणी आला. आणि आज आपण पाहतोय की जवळपास 20% ब्लेंडिंग हे आपण त्या ठिकाणी आता हळूहळू मिळून करतो आहोत. आणि आपण विचार करा की 20% ब्लेंडिंगचा अर्थ काय आहे, तर आपण एक प्रकारे जवळपास 1 लाख कोटीपेक्षा जास्त जे आपलं परकीय चलन आहे ते या माध्यमातून वाचवू शकतो आहोत. म्हणजे हा किती मोठं काम या ठिकाणी झालं. आणि यामध्ये हे देशाचे जे काही पैसे वाचले, आपली जी आत्मनिर्भरता आली, या आत्मनिर्भरतेमध्ये एकीकडे मोदीजींचं सरकार आहे पण दुसरीकडे
या स्वप्नाला टेक्नॉलॉजी पुरवणारे प्रमोदजी आणि प्राज आहेत हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. कारण ही टेक्नॉलॉजी नसतीच जर इतक्या वेगानं त्यांनी या सगळ्या टेक्नॉलॉजीचा विकास केला नसता तर कदाचित मला असं वाटतं की पुन्हा एकदा पॉलिसी कागदावर राहिली असती. सातत्याने त्यातनं ज्या अडचणी येत गेल्या त्या अडचणी ते दूर करत गेले आणि त्यानंतर अर्थातच सेकंड जनरेशन 2G इथेनॉल जो आहे तो विषय समोर आला. 2G इथेनॉलमुळे एक प्रकारची कृषी क्रांती ही या ठिकाणी व्हायला प्रारंभ झाला आणि आज आपण पाहतोय की 2G इथेनॉलमुळे वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांचं सबलीकरण करत आपण जो फॉसिलचा उपयोग आपल्याला कमी करायचा आहे, एक प्रकारे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचं जे डिकार्बनायझेशन आपल्याला करायचं आहे त्याच्याकडे अत्यंत वेगानं आपण चालायला लागलो.